आज माझी बायको दाल खिचडी बनवते आणि ही त्याची सामग्री तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ, 3 डाळ घेतलेले आहेत, कांदे घेतलेले आहेत आणि राईस घेतला आहे आणि बटाटे घेतले आणि थोडे मसाले घेतले. कांदा घेऊन त्याच्यावर बारीक पीस करायचे आहे जेणेकरून ते तेलामध्ये चांगले परतले जाते आणि लाल होते. आपण इथे 4 बटाटे घेतले. 4 बटाट्यांचे 2 भाग करून घ्यायचे. एक भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये तांदूळ, तूर डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ त्यांनी त्यामध्ये थोडं पाणी टाकून ते 2-3 वेळा चांगले धुवून घ्यायचे आणि त्यानंतर थोडं पाणी टाकून अर्ध्या तासासाठी ते भिजत ठेवायचे जेणेकरून ते नरम होईल. आपण जे बटाटे घेतले होते त्यामध्ये थोडं पाणी टाकून ते धुवून घ्यायचे. त्यानंतर जी लसूण त्या लसणीला चांगलं चेचून घ्यायचे. दोन टोमॅटो घेऊन ते बारीक चिरून घ्यायचे आहेत. तुपामध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये लसूण, त्यानंतर जिरा राई, त्यानंतर कांदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं तोपर्यंत ते लाल होत नाही. कांदा लाल झाल्यावरती त्यामध्ये टोमॅटो मिक्स करून घ्यायचा आणि त्याला परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये तिखट मसाला, हळद, गरम मसाला मिक्स करून त्यामध्ये बटाटे टाकून द्यायचे आणि ते चांगले परतून घ्यायचे. 5 मिनिटं पोट आल्यावरती थोडं तेल सुटल्यावरती अशा दिसते. त्यामध्ये जे आपण मिश्रण केलं होतं ते टाकून द्यायचं. त्यानंतर चांगलं मिक्स करून त्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार आपण पाणी ओतून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ठीक हवी असेल तर ठीक, नाही तर पातळ हवी असेल तर पातळ. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. खिचडीला कड आल्यानंतर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्या तेलाने डाळीला तडका द्यायचा. ही आपली दाल खिचडी तयार आहे.